एक गोष्ट मनापासून ऐक. ज्या दिवशी तू ठरवतोस की माझ्या आयुष्याची पूर्ण जबाबदारी माझीच आहे, त्या दिवशी तुला एक वेगळं स्वातंत्र्य मिळतं. कारण मग यश आलं तरी ते माझं, अपयश आलं तरी ते माझं. आपण काय करतो? ज्याचं स्वतःचं आयुष्य विस्कटलेलं आहे त्याच्याकडून आपण आयुष्याचे सल्ले घेतो. ज्याने कधी पैसे कमवले नाहीत तो आपल्याला श्रीमंत होण्याचा सल्ला देतो. ज्याचं नातं टिकलेलं नाही तो आपल्याला नात्यांचे धडे देतो आणि आपण ऐकतो. हळूहळू आपलीच होडी दुसऱ्याच्या हातात देतो. पण मला सांग, तुझ्या आयुष्याचं सुकाणू खरंच दुसऱ्याने धरावं का? मी एकच गोष्ट मानते, माझ्या आयुष्याचा कॅप्टन मी आहे. चुका होतील, डोकं जखमी होईल, परिस्थिती मारेल, पण मी हार मानणार नाही. कारण शेवटी जेव्हा तू स्वतःला प्रश्न विचारशील, मी खरंच माझ्या पूर्ण ताकदीने प्रयत्न केला का, त्या प्रश्नाचं उत्तर तुझ्याकडे असलं पाहिजे. सर्वात मोठा बदल त्या दिवशी होतो ज्या दिवशी माणूस समजतो मला वाचवायला कोणी येणार नाही आणि हे ऐकून घाबरायचं नाही. त्याच्यातच खरी ताकद आहे. कारण मग तू स्वतःचा नायक बनतोस. जर आयुष्यात काही बरोबर चाललेलं नसेल तर बोट दाखवू नकोस. टीमवर नाही, बॉसवर नाही, नशिबावर नाही, आरशात बघ. अलार्म वाजतो, उठायचं की नाही, अभ्यास कठीण वाटतो, करायचा की नाही, व्यायाम कंटाळवाणा वाटतो, करायचा की नाही, ही छोटी छोटी निर्णय मोठं आयुष्य घडवतात. आज तू जिथे आहेस ते तुझ्या रोजच्या निवडींचं फळ आहे. पण एक आनंदाची गोष्ट सांगते, तू स्वतःला इथे आणलं असेल तर तू स्वतःला इथून बाहेरही काढू शकतोस. एक स्वप्न ठरव, ते मनात कोर, भिंतीवर लाव. दररोज त्याबद्दल विचार कर आणि सर्वात महत्त्वाचं, दररोज एक छोटं पाऊल टाक. खूप मोठं नाही पण रोजचं. कारण मोठा वटवृक्ष एका छोट्या बीजातूनच उगवतो. आजपासून एकच वाक्य लक्षात ठेव, माझं आयुष्य माझी जबाबदारी. कोणतेही बहाणे नाहीत, कोणतेही दोषारोप नाही. उठ, फोकस कर, जास्त भुकेला बन, लेवल अप कर. कारण तुला वाचवायला कोणी येणार नाही आणि तेच तुझं सर्वात मोठं सामर्थ्य आहे.